बातमीकडे आमदार रोहित पवार निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी सध्या दाखल झालेले आहेत। रोहित पवार हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। एसआर साठी मुदतवाढ द्या या मागणीसाठी रोहित पवार निवडणूक आयुक्तांची भेट घेत आहेत। आता कोणती निवडणूक देखील नाहीये, त्यामुळे एसआर प्रक्रियेसाठी थोडा वेळ वाढवून द्या अशी मागणी जी आहे ती रोहित पवार निवडणूक आयुक्तांसोबत भेट घेऊन करणार आहेत। सध्या ते निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधलेला आहे। आमदार रोहित पवार हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। आज एसआर प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे आणि हीच वेळ वाढवून द्या ही मागणी करण्यासाठी सध्या रोहित पवार निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। एवढी घाई करू नका, सध्या कोणतीही निवडणूक जवळपास नाहीये, त्यामुळे एसआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्या ही मागणी रोहित पवारांची आहे आणि हीच मागणीचं निवेदन देण्यासाठी सध्या ते निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत आहेत। एसआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी। निवडणूक नसताना एसआर प्रक्रियेसाठी सध्या वेळ वाढवून द्या अशी मागणी ते करतायत। तर रोहित पवारांनी एसआरच्या नावाखाली खडे फोडू नये असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवारांनी आपल्या पक्षात काय सुरू आहे ते बघावं असं देखील बन म्हणतात। एसआयआरच्या नावानं खडे फोडणाऱ्या रोहित पवारांनी आपल्या पक्षात काय चाललंय त्याचं आत्मचिंतन करा। BLA 2 नेमणुकीसाठी रोहित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 17% आहे। फक्त 17% ठिकाणी तुमचे BLA नेमणूक झालेली आहे। त्यामुळं आपल्याला आपल्या पक्षातले कार्यकर्ते मिळत नाहीत, कार्यकर्त्यांचा आपल्यावर विश्वास नाही आणि तुम्ही निवडणूक आयोगावर शंका घेताय, EVM वर शंका घेणार आणि मग एसआयआर नीट झालं नाही अशा पद्धतीची बोंबाबोंब करणार। रोहित पवार आधी आपल्या पक्षात काय चाललंय त्याचं आत्मचिंतन करा आणि मग भारतीय जनता पार्टी आणि इतरांवर टीका करा।